ट्रेड झेल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे नाना. मी मध्ये तुमची एक ॲडव्हर्टाईज बघितली होती की 26 नोव्हेंबरला तुम्ही काही कोर्स लॉन्च केलेला आहे. तर मला थोडक्यात तुम्ही सांगता का एक्झॅक्टली ते कसं प्रयोजन करणार आहात तुम्ही त्याचं? 26 तारखेला बघा मॅडम, एक मस्त प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे. ओके. खरं तर मी आतापर्यंतच्या माझ्या जर्नीमध्ये बघितलंय की खूप सारे लोक इतके वर्ष ट्रेडिंग करून सुद्धा फेल्युअर आहेत. आता त्याचं कारण काय? तर त्यांच्याकडे एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी नाही की ज्याच्यावर ते 2 ट्रेड फेल जाऊ देत, हरकत नाही, पण 2 ट्रेड फेल गेल्यानंतर तिसरा ट्रेड बी त्यांना घेता आला पाहिजे आणि तो त्याच वेळेस घेऊ शकतो ज्यावेळेस त्यांच्याकडे एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी असेल. मग 26 तारखेच्या प्रोग्राम मध्ये आपण काय नियोजन केलंय? तर 26 तारखेच्या प्रोग्राम मध्ये आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट बेस्ड एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी त्यांना देतोय. सगळ्यात पहिलं तर आपण एसएमसी शिकवणार आहे. पहिल्या सेशन मध्ये त्यांना एसएमसी चे टॉपिक, ज्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर काय असतं, ब्रेकआउट स्ट्रक्चर काय आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर काय आहे, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, लिक्विडिटी काय असते, या सगळ्या कन्सेप्टला आपण क्लिअर करणार. देन एक एसएमसी बेस्ड स्ट्रॅटेजी जी आपण ओन डेव्हलप केलेली आहे ती स्ट्रॅटेजी त्यांना शिकवणार, बॅक टेस्ट करणार आणि आणखी महत्वाचं काय तर लाईव्ह ट्रेड त्यांना देणार. लाईव्ह ट्रेडिंग शिकवणारे मार्केटमध्ये त्याला तिथं जागा दिसली पाहिजे की मला इथून बाय करायचं, मला इथून सेल करायचं. हे ज्यावेळेस तो कॉन्फिडेंटली बघेल, ज्यावेळेस तो कॉन्फिडेंटली करेल, बॅक टेस्ट करेल, लाईव्ह ट्रेड घेईल आपल्या बरोबर, तर त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. आणि हा एका दिवसाचाच प्रोग्राम आपण केला, कारण आज लोकांच्याकडे वेळ नाहीये. 2-2, 3-3 दिवस काम करायचा, इथं एवढा तर लोकांना वेळ नाहीये. प्लस आज मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून लोक हा जो काही अशा टाईपचं एज्युकेशन आहे हे घेत आहेत. आज आपण तोच फॉर्मॅट फक्त एका दिवसामध्ये हॉटेल कलासागर नाशिक फाट्यावर जे आहे आपलं पिंपरी चिंचवडला, तर तिथे 26 तारखेला त्याचं नियोजन केलेलं आहे. तर माझा मत असं आहे की तुम्ही बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून इनफॅक्ट मी तुम्हाला बघतोय की तुम्ही ट्रेडिंग करताय. फंडामेंटली खूप चांगलं तुमचं ट्रेडिंग आहे, फंडामेंटल्सवर तुमचं खूप चांगलं प्रभुत्व बी आहे. तर मी असा एक विचार करतोय की एसएमसीच्या बरोबरीने, कारण ट्रेडिंग हे फक्त टेक्निकली कधीच होत नाही, टेक्निकल बरोबर फंडामेंटलची बी तेवढीच जोड असणं गरजेचं आहे ट्रेडिंगला. मग एक फंडामेंटल स्ट्रॅटेजी ज्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही इतके वर्ष काम करताय, जर तुम्ही 26 तारखेला आलात तर ती स्ट्रॅटेजी आपण त्यांना देऊ शकू, जेणेकरून काय होईल, टेक्निकली तो साऊंड होतोय, त्याच्या बरोबरीने त्याला एक फंडामेंटल स्ट्रॅटेजी पण मिळेल आणि मग हे कोलॅबरेशन कुठेतरी आणखी खूप छान होईल. याचा विचार करा. नक्कीच नक्कीच. आणि सर अजून एक मी बघितलं की तुम्ही मार्केटमध्ये एसएमसी शिकणं म्हणजे फी स्ट्रक्चर काय हे तुम्हाला माहिती हो. आणि मी पाहिलं तुम्ही फी स्ट्रक्चर खूपच मिनिमम ठेवलेले की म्हणजे एखादा गरीब माणूस सुद्धा तो एसएमसी शिकू शकेल. म्हणजे थोडक्यात 3000 रुपये काहीतरी समथिंग फी. ऍक्च्युअली याच्या मागचं रिझन असं आहे की म्हणजे मी तुमच्या माध्यमातून आणि सर्वांनाच सांगेल की इथे असं काहीही फॉर्मॅट नाही की 3000 भरून इथे या आणि तुम्हाला दुसरा कुठला तरी कोर्स प्रमोट केला जाईल. अजिबात नाही. याच फी मध्ये आपण स्मार्ट मनी कन्सेप्ट शिकवतोय आणि त्याच्याबरोबर 1 वर्षासाठी त्याला आपण लाईव्ह मध्ये घेतोय. म्हणजे काय की 1 वर्ष जर तो आपल्या बरोबर लाईव्ह मध्ये राहिला, आता तो लाईव्ह मध्ये राहणार म्हणजे काय करणार, आपण जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, ज्या वेळी आपल्याला त्या स्ट्रॅटेजीवर ट्रेड मिळणार त्या वेळी आपण लाईव्हला येणार. आपली जी कम्युनिटी आहे त्यांनाही लाईव्ह मध्ये येणार. त्यांना तो ट्रेड कसा बनलाय, त्याचं रिझन काय, त्याचं कारण काय, कुठे लिक्विडिटी स्वीप झाली, कुठे तो ट्रेड बनतोय, एसएल किती असेल, टीपी किती असेल, हे सगळं आपण त्या लाईव्ह मध्ये त्यांना देणार आहे. आणि तुम्ही एक इंडिकेटर बेस्ड तुम्ही एक स्ट्रॅटेजी पण येस. आता त्याचं कारण काय आहे ना, तर मी बऱ्याच वेळा बघितलं, मी ऑर्डर ब्लॉक खूप वेळा शिकवतो लोकांना, म्हणजे मी खूप वर्ष झालं लोकांना शिकवतो, पण प्रत्येक वेळी ऑर्डर ब्लॉक ड्रॉ करायला लोकांना जमत नाही. ट्रेडर काय करतो, एकदा ड्रॉ करून ठेवतो आणि नवीन ऑर्डर ब्लॉक तयार झालेलं त्याच्या लक्षातच येत नाही. मग अशा वेळी काय, मार्केटमध्ये खूप सारे फ्रीवाले इंडिकेटर्स आहेत जे आज मार्केटमध्ये दुसऱ्या काही इन्स्टिट्यूट लाखो रुपये त्याच्याकडून फी घेऊन तोच इंडिकेटर देतात. तर बेटर काय की तोच फ्रीवाला इंडिकेटर थोडासा मॉडिफाय करून आपण त्याला ट्रेडिंग व्ह्यूला लावून देऊ, जेणेकरून काय होईल की जे काही ऑर्डर ब्लॉक्स बनतायत ते त्याला काढायची गरजच नाही. त्याला तो ऑटो मोड मध्ये तिथंच चार्टवर दिसतोय आणि त्याला एंट्री रिझन कळालं की एंट्री घ्यायची, बस एवढंच. ट्रेडिंग सिंपल केलंय आपण आणि हे आपल्याला 26 तारखेला समजेल. एसएमसी जसं आपण बघतो, एसएमसी वर कॉल घ्यायचा म्हणला तर तुम्ही एसएमसी किंवा टेक्निकल मध्ये तुम्ही खूप काय केलेलं आहे. एसएमसीच्या बेसवर ट्रेड घ्यायचा म्हणला
तर दिवसभरामध्ये एखाद दुसरा कॉल मिळतो. कॉल मिळतो. बरोबर. पण एसएमसीच्या या स्ट्रॅटेजीवर ट्रेड घ्यायचं म्हणलं तर दिवसभरामध्ये 4 ते 5 कॉल बी आपल्याला मिळतील. इझिली मिळून जातात सर. तर मॅडम माझं असं मत आहे की 26 तारखेच्या त्या प्रोग्रामला तुम्ही यावं, कारण टेक्निकल बरोबर फंडामेंटल सुद्धा लोकांना ट्रेडरला समजणं तितकंच महत्वाचं आहे. सो या तुम्ही. नक्कीच सर. ऍक्च्युली मी आवर्जून येईल मी, कारण की मी जे काही 7 वर्षामध्ये फंडामेंटल जे काही शिकलेली आहे, तर मला नक्कीच आवडेल की आपण लोकांना शेअर केलं पाहिजे ते. आणि टेक्निकल सोबत फंडामेंटल पण किती गरजेचं आहे 100%. हे बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये सर बरोबर. मार्केटमध्ये. म्हणजे खूप सारे मी ट्रेडर बघितलेले आहेत की फक्त ओनली टेक्निकल याच्यावरच फक्त ट्रेडिंग करतात, आणि बऱ्याचशा लोकांना माहित नाही की फंडामेंटल एक्झॅक्टली काय. काय तुम्हाला work करते. नक्की आवडेल सर की फंडामेंटल येऊन 100%. सांगेल. थँक्यू व्हेरी मच.